दिनांक 26/2/2025 रोजी संध्याकाळी 7:45च्या दरम्यान, 7:45 वाजताच्या दरम्यान एक कॉल आला होता की तिथे महिला मेलेली आहे संशयास्पद. म्हणून आम्ही घटनास्थळी गेलो. पुनापूर रोड, कटरे सोसायटी, पारडी येथे ती, नागपूर येथे ती घटना होती. आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही खात्री केली असता मयत जी महिला होती त्या महिलेचे मुलं हे आम्ही तिथे चौकशी केली. आणि मयत महिलेचे आम्ही शव ची जेव्हा पाहणी केली, तिथे कोणत्याही प्रकारचं तिला कोणतीही जखम नव्हती किंवा कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये तिला आम्ही हॉस्पिटलला, मग मेयो हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पुढील कार्यवाहीसाठी रवाना केलं. दरम्यानच्या याच्यामध्ये जो मुलगा आहे, तिचा मोठा मुलगा आणि छोटा मुलगा आणि सून हे शेजारी राहतात. आणि ते तिथेच जो छोटा मुलगा आहे तोही तिथे तिच्या आईसोबत होता. आणि तिथे त्यांची एकमेकाच्या ह्याच्यामध्ये जी बोलाचाली झाली त्याच्यावरनं संशयास्पद वाटत होतं. परंतु तिथे कोणत्या जखमा नसल्यामुळे आम्ही तो मर्ग दाखल केलेला आहे. आणि पुढील जे पोस्टमॉर्टम नंतर आपल्याला जे फाइंडिंग्स मिळतील त्याच्या आधारावर आपण पुढील कारवाई करणार आहे. त्याच्यामध्ये मृतक जी महिला आहे तिचं नाव आहे मुन्नीबाई सुरेश यादव, वय वर्ष 57 वर्ष. आणि जो मुलगा आहे त्याचं वय मोठा जो आहे तो राजू सुरेश यादव. आणि जो छोटा मुलगा आहे तो लक्ष्मण सुरेश यादव, त्याचं वय आहे 28 वर्ष. आणि याच्यामध्ये तिला ज्या वेळेला मयत त्यांना वाटलं त्यावेळेला त्यांनी डॉक्टरकडे पण नेलं होतं. स्थानिक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे नेऊन त्यांनी इलाज करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरनी सांगितलं कदाचित ही मेलेलीच आहे, पुढील याच्यासाठी तुम्ही पोलिसांना बोलून घ्या अशा प्रकारे. आणि त्यांनी डॉक्टरनी फाइंडिंग्समध्येही बघितलं होतं, तर त्यांनाही डॉक्टरला आम्ही विचारपूस केली तर त्यांनाही कोणत्या प्रकारचं तिथं तसं काही संशयास्पद वाटलं नव्हतं. पण तरी देखील पुढे बघूया आपण. आता आपल्याला अशा काही गोष्टी असल्या तर त्या पोस्टमॉर्टम नंतर निष्पन्न होतील.